6 फुटीर खासदारांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। पुढील 2 ते 3 दिवसात 6 फुटीर खासदार भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। मतदारसंघात गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात राजकीय निर्णय घेणार। खासदार ओमराजे निंबाळकरांची भूमिका। पवनराजेंना नेमकं कुणी मारलं, ओमराजेंचा संतप्त सवाल। पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष। पद्मसिंह पाटलांसह 9 आरोपी निर्दोष। पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। वडिलांच्या हत्याकांडाच्या निकालावर ओमराजे निंबाळकरांची निराशा। निकालावर हायकोर्टात जाऊन दाद मागणार। खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। पवनराजे हत्याकांडाचा निकाल येताच एकनाथ शिंदे फोनवर बोलत कोल्हापुरातल्या कार्यक्रमातून निघाले। निकालासंदर्भात फडणवीस शिंदेंची गृहमंत्री अमित शहांशी चर्चा। हायकोर्टात दाद मागणार असल्याचं आश्वासन। आधी शिवसेनेचे 2 गट होते। शिंदेंचं नाव घेताना गट म्हणायला लागायचं, पण आता एकच शिवसेना। गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष डिवचलं। सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा। उद्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। देशात आणि राज्यात सत्ता भाजपाची, मग खासदार शिंदेंकडे का जात आहेत? खासदार फुटीवरून राज ठाकरेंचा सवाल। यामागे शहांची तर खेळी नाही ना, शंका उपस्थित। उद्या होणाऱ्या नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नीट परीक्षा केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नजर। नीट पेपर फुटीनंतरही प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच। फेरपरीक्षेसाठी नागपुरातल्या विद्यार्थ्याला अबुधाबीमधील परीक्षा केंद्र चूक लक्षात येताच प्रशासनाकडून दखल। विद्यार्थ्याला नागपूरमधील मेडिकल कॉलेज केंद्राचं प्रवेशपत्र जारी। परभणीच्या मानवतमध्ये हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला। 5 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 ते 23 जणांना बाहेर काढल्याची माहिती। मंडप कोसळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट। मुंबईत बीकेसीतल्या जिओ सेंटरमध्ये सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवतीचा शाही विवाह सोहळा। दिग्गज राजकीय नेत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीजचीही हजेरी। इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्याने इराणचा निर्णय।